जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकीचं या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। पोलीस भरतीची जाहिरात आली आणि फॉर्म भरण्यास सुरुवातही झाली मित्रांनो। अनेक जणांनी फॉर्म भरून घेतला, पण काही जणांचे आणि ही प्रॉब्लेम आहे की आम्ही जिल्हा कोणता निवडायचा। ज्यांनी फॉर्म भरला नाही त्यांना जिल्हा निवडायची जी प्रॉब्लेम झालेली असेल की आम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आणि ज्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये जागा कमी आहेत अशा कोणत्या जिल्हा आम्ही निवडायचा, हा जो प्रश्न ज्यांच्या मनामध्ये गोंधळून टाकलेला आहे ज्यांना, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा। तुम्हाला या व्हिडिओमधून नक्की मदत होईल की तुम्ही जिल्हा कसा निवडायचा। तर बघा मित्रांनो, आपण एक बेसिक चूक करतो आणि ते बेसिक चूक म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आपल्या कास्टला जागा जास्त आहेत त्या जिल्ह्यामध्येच फॉर्म भरायचा ठरवतो। पण आपण ज्या वेळेस फॉर्म भरते वेळेस आपल्या कास्टला जागा बघणे प्लस ओपनला जागा बघणे, ओपन कास्टच्या आणि आपल्या जागा किती आहेत हे सुद्धा बघणे गरजेचे आहे। तर बघा, तुम्हाला एक मी उदाहरणार्थ सांगते की आपल्या कास्टला जेव्हा जागा बघतो त्यावेळेस ओपनच्या सुद्धा जागा बघणे किती गरजेचे आहे। कारण आपली कास्टमध्ये जेव्हा जागा कमी असतील आणि ओपनमध्ये जेव्हा जागा जास्त असतील अशा वेळेस सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये कमी मेरिट लागण्याची शक्यता असते। पण ज्या वेळेस आपल्या कास्टला जागा जास्त आहेत आणि ओपनला जागा कमी आहेत त्यावेळेस सुद्धा आपल्या कास्टचे मेरिट जास्त जाण्याची सुद्धा शक्यता असेल। तर ह्याचं कारण काय आहे की प्रत्येक कास्टचे विद्यार्थी ज्यांचे मार्क जास्त असतील ते ओपन मध्ये जातात, त्यामुळे ओपनच्या पेक्षा ओपन मध्ये गेल्यामुळे आपल्या कास्टला जे मेरिट असतं ते कमी जाण्याची शक्यता असतात। त्याच्यामुळे आपण जेव्हा आपल्या कास्टच्या जागा बघत असेल तेव्हा ओपनच्या सुद्धा एक वेळ जागा बघून घेणे गरजेचं आहे। तुम्हाला ओपनच्या जागा जास्त असल्यानंतर तुमचे त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलात तर तुमचे चान्सेस खूप जास्त असतील लागण्याचे। बघा मित्रांनो, तुम्हाला एक 2 जागा असतील तुमच्या कास्टसाठी आणि ओपनच्या जागा 20 असतील तरी तुम्हाला ह्याचा फायदा काय होणार आहे की तुमच्या कास्टमधल्या 2 जागेसाठी तुम्हाला भरपूर मुलांसोबत कॉम्पिटिशन करायचं आहे। तर समजा त्या 2 जागेसाठी तुमचा 3रा नंबर असेल, 2 मुलांना 140 मार्क पडलेले आहेत आणि तुम्हाला 139 मार्क पडलेले आहेत आणि तुम्ही 3ऱ्या नंबरवर जरी असला तरी तिथे तुमची लागण्याचे चान्सेस जास्त असतील, कारण ते मुलं ओपन मध्ये जातील आणि तुमचा तिथे नंबर पहिल्या नंबरवर येईल। तस या कारणाने ओपन मध्ये जर जागा जास्त असतील त्याच्यामुळे तुमचे लागण्याचे चान्सेस जास्त होतील। बघा मित्रांनो, आणि तुम्ही ज्या वेळेस जिल्हा निवडता त्यावेळेस ह्या गोष्टीची काळजी घ्या की जागा तुमच्या बघा, तुमच्या कास्टच्या किती जागा आहेत त्याच्या प्लस ओपनच्या जागा किती आहेत, त्यानंतर फॉर्म भरा आणि वेळ भरपूर आहे, तुम्ही जिल्हा व्यवस्थित निवडा। कारण तुम्ही अभ्यास करणं, ग्राउंड करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं जिल्हा निवडणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे। कारण अभ्यास ग्राउंड करून सुद्धा अनेक विद्यार्थी न लागता फक्त जिल्हा चुकीचा निवडल्यामुळे किंवा तिथल्या जागा न बघता निवडल्यामुळे सुद्धा मागे राहून गेलेले आहेत। तुम्ही ज्यावेळेस जिल्हा निवडता त्यावेळेस एक काळजीने, खूप काळजी करून निवडणं गरजेचं आहे। कारण हा जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला परत कॅन्सल करणे किंवा परत भरणे हे न करता एकदा जिल्हा तुम्ही व्यवस्थित निवडल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये लागण्याचे चान्सेस सुद्धा वाढतील। आणि बघा, आणि एक तुम्हाला करायचं आहे की तुम्ही जिल्हा निवडते वेळेस त्या जिल्ह्याचे क्वेश्चन पेपर सुद्धा सोडून बघायचे। 2 वर्ष अगोदरचे तुम्ही क्वेश्चन पेपर सोडून बघा, त्यानंतर तिथले 2 वर्ष अगोदरचं मेरिट किती लागलं आहे, तुमचं आता ग्राउंड किती मार्काचं येते आणि तुमची लेखी कशी आहे, या दोन्हींचं प्लस करून तुमचे मेरिट कितीपर्यंत जात आहे हे सुद्धा बघा। कारण तुम्हाला एक बेसिक अनुभव येऊन जाईल की तुम्हाला किती मार्क पडत आहेत, तुम्ही त्यांचे कॉम्पिटिशनला आहे का, तुम्ही 2 वर्षाच्या मेरिटपेक्षा आता तुम्हाला जास्त मार्क पडत आहेत का। तसे क्वेश्चन पेपर त्या जिल्ह्यामध्ये असले तरी तुम्ही ते क्वेश्चन पेपर सोडवण्यामध्ये तुम्हाला तिथे किती मार्क पडत आहेत, तिथले तुम्ही बेसिक पूर्ण 25 पैकी 25चं पॅटर्न आहे का हे सुद्धा गरजेचं आहे। काही जिल्ह्यामध्ये 25 पैकी 25 मार्काचं पॅटर्न असतं आणि त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता तसेच गणित
तुम्हाला जे के हे सगळे जर बेसिक चांगलं असेल तर त्यांना 25-25 मार्काचा आल्यानंतर खूप चांगला फायदा होतो। काही जणांना काही जिल्ह्यामध्ये मॅथ जास्त विचारतात, काही जिल्ह्यामध्ये मराठी व्याकरण जास्त विचारतात। असे विचारल्यानंतर तुमचं जे अभ्यास आहे ते कोणत्या विषयावर जास्त आहे, बेसिक सगळं तुमचे परफेक्ट आहे का, तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त मार्क पडत आहेत, तुम्ही जे जिल्हे निवडलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये जास्त मार्क पडत आहेत त्याचे क्वेश्चन पेपर सोडून बघा 2 वर्ष अगोदरचे, त्याचे मेरिट काढून बघा। त्या मेरिट मध्ये तुम्हाला की तुम्ही त्यावेळेस किती मार्काला बसत आहे, आता तुमचे मार्क किती आहेत, त्याच्यापेक्षा किती मार्काने तुम्ही पुढे आहात, तुमची लीड काय आहे, नक्कीच हे सुद्धा चेक करून घ्या। आणि मी म्हणल्यासारखं तुम्ही ओपनचे आणि तुमच्या कास्टचे मार्क प्लस करून घ्या, त्यानंतरच मित्रांनो फॉर्म भरा। आपले अनेक विद्यार्थी आहेत की फक्त आपल्या कास्टचे मार्क बघूनच फॉर्म भरलेत, त्यानंतर जेव्हा त्यांची मेरिट लागली तेव्हा त्या जिल्ह्यामध्ये जागा त्यांच्या कास्टला जास्त असून सुद्धा त्यांची मेरिट जास्त लागली। त्यानंतर त्यांना समजलं की आपल्या कास्टचे विद्यार्थी, आपल्या कास्टचे मुलं जेव्हा जास्त मार्क घेऊन सुद्धा ओपन मध्ये जाऊ शकले नाहीत, कारण ओपनच्या जागा कमी असल्यामुळे तिथे खूप लीड होती आणि आपल्याच कास्टमध्ये ते स्पर्धा केले, त्याच्यामुळे त्यांना त्या स्पर्धेमध्ये तिथेच राहावं लागलं, आपल्या कास्टमध्ये ओपन मध्ये जाता आलेलं नाही, त्याच्यामुळे भरपूर जणांना लागण्याचं चान्सेस कमी झाले। जर ओपनला जागा जास्त असेल तर आपल्या कास्टमधल्या जागा आपल्याला कमी जर मार्क पडले तरी सुद्धा चान्सेस राहण्याची शक्यता खूप असते। तर तुमचं ग्राउंड कसं आहे, तुमची लेखी कशी आहे हे तुम्ही ह्याची जाणीव करून घ्या। हे तुम्ही ह्याचे दोन्हीचे काउंट करून घेतल्यानंतर फॉर्म भरा मित्रांनो। आणि वेळ आहे तुम्हाला, पण जिल्हा ज्यावेळेस तुम्ही निवडता त्यावेळेस योग्य जिल्हा निवडणे गरजेचं आहे, कारण जिल्हा चुकल्यानंतर तुम्हाला तुमची जेवढी मेहनत केली ते पाण्यात जाऊ शकते। त्याच्यासाठी तुम्ही जिल्हा योग्य निवडा आणि जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरते वेळेस एक तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की बाबा की मी जिल्हा योग्य निवडला आहे। आणि ज्यावेळेस आपण जिल्हा निवडतो आणि नंतर आपल्याला कन्फ्यूज होते की मी त्या जिल्ह्यामध्ये भरलं पाहिजे होतं, ह्या जिल्ह्यामध्ये भरलं पाहिजे होतं, मी तिथं नाही भरलं, एक कन्फ्यूज होऊन जाते आणि आपल्याला जे आपला कॉन्फिडन्स असतो तो लो होतो। त्याच्यासाठी तुम्हाला वेळ आहे त्याच्यामुळे तुम्ही अजून सुद्धा व्यवस्थित जिल्ह्याची माहिती घ्या, त्याचे क्वेश्चन पेपर घ्या आणि परत तुम्ही योग्य ती जागा बघा आणि जिल्हा निवडा मित्रांनो आणि फॉर्म भरा। तर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर काही चुका असतील तर त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरते वेळेसच व्यवस्थित जे फॉर्म आहे ते चेक करून घ्या, कारण तुमच्या डेट ऑफ बर्थ असेल किंवा आणि कोणते डॉक्युमेंट असतील किंवा तुमचे 10वी-12वीचे जे मार्क असतील ते व्यवस्थित आहेत का, तुमच्या नावामध्ये काही चूक झालेली नाही का, हे सुद्धा तुम्ही फॉर्म भरते वेळेस व्यवस्थित बघा, कारण पुन्हा प्रॉब्लेम होता कामा नाही। आणि त्यानंतर तुम्ही सबमिट करा फॉर्म। तर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना जे फॉर्म भरायचं प्रॉब्लेम होत होतं की जिल्हा निवडण्याचा प्रॉब्लेम होत होता तर त्यांनी अशा पद्धतीने जिल्हा निवडा, नक्कीच तुम्हाला मदत होईल। तर मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।